गेली 40 वर्ष मी या विभागात राहते, पण ह्या 40 वर्षामध्ये डोंगर कोसळताना बघितलाय, दगड कोसळताना बघितलाय, जीवितहानी बघितली आहे, लोकांची घरं गाडलेली बघितली आहेत, पण एवढे आमदार खासदार इकडून निवडून गेले, कोणी त्या बाबतीत काही ठोस उपाययोजना राबवली नाही. आताचे जे विद्यमान आमदार आहेत 10 वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून काम बघतायत, वारंवार त्यांच्या नजरेला ही गोष्ट आणून दिली, वारंवार त्यांच्या कानावरती घातलं की याच्यासाठी काहीतरी पावसाळ्याच्या आधी उपाययोजना राबवावी. काही लक्ष नाही. 2021 ला 11 जण इथे मृत्यू पावले, अक्षरशः जमिनीत गाडले गेले होते, तरी यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. आणि अशा परिस्थितीत ज्या वेळेला मला शिंदे गटातून प्रवेश करण्यासाठी विचारणा झाली, त्यावेळेला मी हाच प्रश्न मांडला की हा प्रश्न माझा जर सोडवत असाल तर मी येते. शिंदे साहेबांशी मी भेटली सुद्धा नाही, फक्त राम रेपाळे साहेबांच्या कानावर घातलं, त्यांनी त्यांच्या कानावर घातलं आणि दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांसोबत व्हिजिट घेतली, पूर्ण डोंगर बघितला आणि त्यांनी निर्णय घेतला की या ठिकाणी हे काम होणं अतिशय गरजेचं आहे. लोक कशी राहतात माहित नाही. आणि त्या दुसऱ्या दिवशी मला हेड ऑफिसला नेऊन गगराणी साहेब, अभिजित बांगर साहेब यांच्याशी मीटिंग करून दिली. आणि हे सगळं करत असताना संपूर्णपणे त्यांनी मला विश्वास दिला की मी माझी पूर्ण ताकद लावणार आणि हे काम आत्ताच सुरू होणार आणि 10 दिवसात हे काम सुरू होत आहे. आज त्याचा नारळ इथे शुभारंभ झालेला आहे, नारळ फोडून. आणि हे काम खरं तर आजपासून होणार होतं, पण शुभारंभासाठी कॉन्ट्रॅक्टर थांबला होता. निश्चितच तो आतापासूनच तयारी करेल. काय असतं, प्रत्येकाची विचारधारणा वेगळी असते. सुजाता शिंगाडे शिंदे गटामध्ये का आली होती मला माहित नाही. तिचा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ असेल आणि तो स्वार्थ तिचा पूर्ण झाला नाही. हे जिवंत उदाहरण आहे की 10 दिवसामध्ये मला न बघता, माझी एकही मीटिंग शिंदे साहेबांबरोबर झाली नाही, मला न बघता त्याने माझ्या फक्त शब्दावर इथे व्हिजिट दिली. दुसऱ्या दिवशी काम हाती घेतलं, त्याचा पाठपुरावा केला, सिस्टीम काय बोलते, सिस्टीम कशी हाताळायला पाहिजे हे त्याने दाखवून दिलं. आणि अतिशय संवेदनशील असा हा माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याने खरोखर लोकांच्या जीविताची काळजी घेतली. आणि मी प्रवेश करेन नाही करेन याचा विचार केला नाही. मला सांगितलं तुम्ही प्रवेश नाही केला तरी मी हे काम करणार आहे, पण माझा शब्द होता की तुम्ही हे काम मला दाखवलात करून तर मी निश्चित प्रवेश करेन. आणि मी माझा शब्द पाळला, त्याने त्यांचा शब्द पाळला. त्यामुळे मी तर सगळ्यांना आवाहन करेन की इथे तुम्हाला मान सन्मान पण मिळेल, तुमची कामं पण होतील, पण स्वतःचा स्वार्थ साधून येऊ नका. तुम्ही इथे याल तर लोकांची मोठी मोठी कामं घेऊन या. आणि निश्चितच चांगला उपमुख्यमंत्री आहे, चांगले लोकनेते आहेत, संवेदनशील लोकनेता आहेत. तुमची कामं पूर्ण होणार याची गॅरंटी मी देते. आणि तुम्हाला लागली तर पाहिजे ती मदत करायला मी स्वतः सुद्धा उभी आहे. सूर्यनगर मध्ये दरवर्षी दगड कोसळण्याचं प्रकार घडत असतात आणि त्याच्यामध्ये 3-4 दरवर्षी माणसं दगावतात. आणि 2021 मध्ये तर एकदम 11 माणसं ह्या सूर्यनगर मध्ये दगावली. परंतु येथील लोकप्रतिनिधी, जे आमदार खासदार जे काय होते, आणि त्याचं खास करून एक आमदाराचं काम असतं की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये होणाऱ्या प्रसंगामध्ये आपण रहिवाशांच्या मागे खंबीर उभं राहायला पाहिजे, आपल्या विधानसभेचा विकास आपण करायला पाहिजे. परंतु 10 वर्षामध्ये सातत्याने शाखा प्रमुख असतील, नगरसेवक असतील, सर्व रहिवाशांनी सातत्याने निवेदन देऊन सुद्धा त्या आमदारांनी काम केलं नाही. गजेंद्र रेडकर ताई आमच्याकडे आल्या 20 दिवसापूर्वी आणि दुपारी 3:30च्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की असा विषय आहे. आणि मला राजकीय विषय नाही, परंतु लोकांचा जीव वाचला पाहिजे. साहेब, मी 10 वर्ष कंटाळली. मी पालकमंत्री आदित्य ठाकरे साहेबांना सांगितलं, आमच्या आमदारांना सांगितलं, परंतु आमच्या समस्येचं काही निवारण होत नाही. मी बोललो तुम्ही 10 वर्ष मेहनत करताय, मला 10 दिवस द्या, 10 दिवसामध्ये तुमचं काम सुरू होईल. आणि आता आपण बघताय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, एक संवेदनशील नेता, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10 दिवस पण नाही, दुसऱ्या दिवशी इथे दौरा दिला आणि लगेच डायरेक्शन दिले गेले. इथे अतिरिक्त आयुक्त साहेब होते, MSRDC ऑफिसर होते आणि लगेचच आता कामाला सुद्धा सुरुवात आहे.
म्हणजे काम कसं करायचं असं त्या कामासाठी त्याला संवेदना असाव्या लागतात आणि त्या शिंदे साहेबांकडे फक्त आणि फक्त शिंदे साहेबांकडे. म्हणून ह्या रहिवाशांचे जीव वाचले पाहिजे. बघा ईर्ष्यानगरला गेले, तुम्ही कोयनेला गेले, चिपळूणला गेले, खेडला गेले, सातारा, सांगली, कोल्हापूर, जिथे जिथे संकट येतात शिंदे साहेब सगळ्या दाखवतात, त्यांच्या टीमला घेऊन जातात. 100 डॉक्टर्स लोक त्यांच्या बरोबर असतात. आणि इकडे दुसरीकडे काय बघा, पहलगाव मध्ये धर्माचे विचारून गोळ्या घातल्या अतिरेक्यांनी, तरी एवढ्या दिवसामध्ये त्यांचा पाय लंडन मधून महाराष्ट्रात आला नाही. असे हे नेते आणि माझी मुंबई माझा महाराष्ट्र. कसली मुंबई? मुंबईकरांमध्ये काय आहे का संवेदना झाला तरी? किती मुंबईतले किती महाराष्ट्रातील लोक मेली तिथे, परंतु त्यांना त्याच्याबद्दल काही कळलं नाही. तिकडून राहुल गांधी आले, तिकडून मोदी साहेब आले, परंतु यांचा पाय थंड हवेच्या ठिकाणातून निघाला नाही. यांना संवेदना बिलकुल नाहीये. संवेदना आहेत फक्त एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांनाच आहेत. म्हणून ते कुठेही दुर्घटना घडली सगळं काम धाम सोडतात आणि जातात. पहलगामला गेले, स्वतःच्या यांनी सरकारच्या माध्यमातून स्वतःच्या माध्यमातून त्यांनी सर्व महाराष्ट्रीयन कुटुंबांना महाराष्ट्रात आणलं. आणि जो मुस्लिम असून सुद्धा ज्यांनी पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांना 5 लाख पण दिले आणि स्वतः घर पण बांधून देण्याचं काम केलं. असे एकनाथ शिंदे साहेब. आणि मग तुम्ही सांगा की अशा लोकांच्या मागे खंबीरपणे शिवसैनिक उभा राहणारच. त्यांनी कितीही टाळे बंद केले तरी आता शिवसैनिक आमदार नगरसेवक थांबणार नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांकडेच येणार. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मी आभार मानतो संजय राऊत साहेबांचे की त्यांच्यामुळे आमची शिवसेना वाढते आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना संपते. सुजाता भिंगाडे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला. बघा, तो किरकोळ विषय एक आले, त्याच्यानंतर किती आले शिवसेनेमध्ये. शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते किती लोकांनी झेंडा घेतला, किती लोकांनी प्रवेश केले. एक बाई जाऊन आता रश्मी ठाकरेंना सांगते, फोन लावून देतात, तू जा परत ये, तू परत ये. अरे कोण परत येणार नाही? एकनाथ शिंदे साहेबांकडे 19 जून वर्धापन दिन लक्षात ठेवा. तुमच्या मुंबईमधून किती खाली होतात जरा अलर्ट राहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.